महाराज, आज आपण आलो आहोत वटसिद्ध नागनाथ यांचे आजोबा तक्षक नाग. आज तक्षक नाग यांची मुलगी पद्मिनी सर्पे त्यांच्या पोटी वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला. आज जर बघितलं गेलं तर खंडवन हे अतिशय महाभारतात आहे. विष्णू पुराणात देखील ह्याच्याविषयी तक्षक नागाविषयी माहिती सांगितलेली आहे. आपण बघितलं गेलं की ज्यावेळेस अर्जुन ज्यावेळेस कौरवाने त्यांना जंगलात पाठवलं त्यावेळेस ते खंडवनात आले होते. खंडवनात आल्यानंतर आपण बघू शकता की खंडवनात ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी पहिला प्रहार जो केला तो खंडवन जळण्याचा प्रयत्न केला आणि खंडवन ज्यावेळेस जळलं गेलं त्यावेळेस तक्षक नाग यांचं काही जो नाग जी जाती होती त्यात जळली गेली आणि त्यापैकी तक्षक नाग यांचा मुलगा अश्वसेन नाग हा मात्र हवेत होण्याची त्याच्याकडे सिद्धी होती. त्याच्यामुळे तो इंद्रदेवतेपर्यंत पोहोचले गेले. तक्षक नाग यांची पत्नी ते नेण्याचा प्रयत्न करत होते आकाशातून, पण त्यांना मात्र अर्जुनाने बाण मारून त्यांचा मात्र प्राण घेतला व पद्मिनी सर्पिणीला देखील इंद्रदेवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तक्षक नागाने केलं. इंद्रदेव आणि तक्षक नाग त्यांचा अतिशय सलोख्यात संबंध होता, प्रेमात संबंध होतं. आपण जर बघितलं गेलं तर तक्षक नाग देवता जे आहे त्या पाताळ लोकांचा राजा म्हणून ओळखला जातो. आज शेषनाग जे आहे ते विष्णू देवताचं आसन म्हणून बघितलं जातं. वासुकी नाग आहे तो महादेवाच्या गळ्यातील सुशोभित अलंकार म्हणून बघितलं जातं. आज जर बघितलं गेलं तर तक्षक नाग ह्यांच्यावर समस्त सृष्टीतील सर्प जाती असू द्या त्यांचं जे काम आहे ते बघण्याचं काम हे तक्षक नाग करत असतात. आज जर बघितलं गेलं तर तक्षक नाग आज जर ह्या कलियुगात बघितलं गेलं की आज सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग ह्यात पाशवपात अस्त्र वापरलं गेलं, परत ब्रह्मशिर अस्त्र वापरलं गेलं आणि ह्या कलियुगात जे अस्त्र वापरलं जाणार आहे ते तक्षक नाग अस्त्र वापरलं जाणार आहे. आज ह्या तक्षक नागाची जर पूजा केली तर घरात धनसंपदा सगळ्या प्रकारच्या अडचणी त्या दूर होतात असं हे तक्षक नागाचं महात्म्य आहे. आज जर बघितलं गेलं तर वटसिद्ध नागनाथ हे देखील या खंडवनात आले होते. ते देखील ह्या तक्षक नाग हे त्यांचे आजोबा असल्यामुळे, पद्मिनी आई असल्यामुळे ते देखील ह्या आज जर बघितलं गेलं तर हे जे गाव आहे खरगोन जिल्ह्यातलं हे जे गाव आहे इथं देखील वटसिद्ध नागनाथ थांबले होते. त्यांचे आजोबा असू द्या, आई असू द्या, त्यांचं जे नागकुळ असू द्या इथं ते वटसिद्ध नागनाथ थांबल्याचं देखील ठिकाण आहे. आज जर बघितलं गेलं तर इथं पाठीमागच ज्या वेळेस धन्वंतरी आले होते आणि तुम्ही बघितलं गेलं की कलियुगाला जी सुरुवात आपण म्हणतो ते कलियुगाची सुरुवात देखील तक्षक नाग देवतेमुळेच आहे. आज जर बघितलं गेलं तर ज्या वेळेस अर्जुनाने खंडवन जाळलं त्यात तक्षक नागांचा बऱ्यापैकी कुटुंबातील सदस्य वारले गेले आणि त्याचाच कुठेतरी बदला म्हणून राजा परीक्षितला डसण्याचं देखील काम केलं असेल तर ते तक्षक नाग देवतेने केलं. आज जर बघितलं गेलं ते ज्या वेळेस राजा परीक्षित जंगलातून जात असताना त्यांना तहान लागल्यानंतर ते शमीक ऋषीच्या आश्रमापर्यंत गेले. शमीक ऋषी मात्र तिथं ध्यानस्थ बसले होते, तपश्चर्यात लीन होते. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काय उठले नाहीत. मग एक मृत सर्प तिथं पडलेला होता आणि ते मृत सर्प उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला आणि काही वेळानंतर तिथं त्यांचा मुलगा शृंगी ऋषी आला आणि शृंगी ऋषीने हे कृत्य कुणी केलं तर राजा परीक्षित घोड्यावर चालला होता तर हे कृत्य राजा परीक्षितने केलं. मग राजा परीक्षितला तिथंच हातात पाणी घेऊन राजा परीक्षितला शाप दिला की 7 दिवसाच्या आत तुम्हाला तक्षक नाग रचणार म्हणजे रचणार. आणि आपण बघितलं गेलं की राजा परीक्षितने काचाचा महल बनवला होता, विविध वेद, विविध कथा वाचन केलं होतं तरी सुद्धा काय उपयोग झाला नाही. तक्षक नाग मात्र डसलेच. आपण बघितलं की एक कश्यप ऋषी होते, एक धन्वंतरी ऋषी होते आणि ते ऋषी मेलेले माणसं जिवंत करत होते व त्यांच्याकडे अमृत होतं. मग ही गोष्ट ज्यावेळेस तक्षक नागाला कळाले की मी राजा परीक्षितला डसणार आहे पण त्यांना कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्यावेळेस वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे कळल्यानंतर ज्यावेळेस ते त्या धन्वंतरी जवळ गेले आणि धन्वंतरीने म्हणले की बाबा तुम्ही जो तक्षक नाग आहे तो 7व्या दिवशी डसणारच आहे पण तुम्ही जे म्हणत आहात की बाबा मी त्याला वाचवणार आहे राजा परीक्षितला, त्याचं कारण काय म्हणजे आम्ही राजा चांगला आहे त्यामुळे आम्ही वाचवणार आहे. पण तरी देखील तक्षक नाग देवतेने त्यांना 7व्या दिवशी डसले व तसंच बघितलं गेलं की विषाचं फुकलं. विष फुकून देखील हे अख्खं झाड जे वडाचं झाड जाळलं होतं आणि परत
ते जिवंत धन्वंतरीने केले होतं. मात्र धन्वंतरीचे जे काही शिष्य घेऊन चालले होते अमृत, ते देखील नष्ट करायचं काम हे तक्षक नाग देवतेने केलं. तर तक्षक नाग देवता हा पाताळाचा राजा आहे. तक्षक नाग महाराज की जय. आदेश अलग निरंजन. ओम चैतन्य श्री वटसिद्ध नागनाथ महाराज की जय. जय. आदेश आदेश. जय.